नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे रांजणवाडी. त्याला इंग्रजीमध्ये स्टाय पण म्हटलं जातं किंवा त्याला झिऑन असं पण म्हटलं जातं. तर ही सामान्य समस्या आहे. बरेच जणांना हा त्रास होतो. तर आपण ह्याच्यावर आज चर्चा करणार आहे. तर डोळ्याच्या पापणीच्या तळाला किंवा मुळाशी किंवा तैलग्रंथीच्या मुखाशी जर स्टेफॅलोकोकस नावाच्या बॅक्टेरियाचा जर संसर्ग झाला तर तिथं वेदनामय गाठ तयार होते आणि त्याला स्टाय किंवा मराठीमध्ये त्याला रांजणवाडी असे म्हटले जाते. तर ही शरीराची प्रतिकार शक्ती कमी असल्याचं एक लक्षण आहे. तर आता ही जी बाकीची लक्षणे बघूया. तर पापण्याच्या केसांच्या मुळाशी जेवणाचा संसर्ग झाल्यामुळे रांजणवाडी होते. पापणीची तैलग्रंथी जर ब्लॉक झाल्यामुळं डोळा चोळल्यामुळं शेजारच्या केसांच्या मुळाशी संसर्ग होतो, म्हणून रांजणवाडी बरी झाली तर परत आणखी काही दिवसानंतर होऊ शकते. त्याचं इन्फेक्शन राहू शकतं. तर अयोग्य आहारामुळं शरीराची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं किंवा स्वच्छता नीट नसल्यामुळं शरीरामध्ये टॉक्सिसिटी वाढल्यामुळे किंवा सतत डोळ्याला ताण असेल डोळ्यात तर डोळा त्यामुळे तिथं गाठ तयार होते. त्या गाठीमध्ये पू तयार होतो, ठणका येते, डोळ्यातून पाणी येते, अशी लक्षणे असतात. तर कारणे काय आहे? तर अयोग्य आहार आहे, विटामिनचा अभाव आहे, स्वच्छता, त्यानंतर धुळीमध्ये प्रदूषणामध्ये काम केलं जास्त तर तिथं अस्वच्छता असल्यामुळे केसामध्ये घाण जर तिथं वारंवार त्या पापणीमध्ये घाण साठत असेल तरी सुद्धा आपल्याला तिथं स्टेफिलोकोकस बॅक्टेरियाची वाढ होते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला रांजणवाडी होऊ शकते. त्यानंतर अंधुक प्रकाशामध्ये जर जास्त काम होत असेल आपलं किंवा प्रखर प्रकाशामध्ये काम होत असेल तरी सुद्धा आपल्याला तिथले ताण पडल्यामुळे आपल्याला रांजणवाडी होऊ शकते. कॉम्प्युटरवर सतत वापर, मोबाईलचा वापर, त्यामुळे सुद्धा आपल्याला रांजणवाडी होण्याचा धोका जास्त असू शकतो. आता रांजणवाडीवर उपचार काय आहे? तर कपडा घ्यायचा आणि त्याची घडी घालायची आणि तो कपडा गरम करायचा आणि तो आपली जी गाठ आहे ती रांजणवाडीची ती वारंवार शेकली तर सुद्धा गाठीची सूज कमी होईल आणि गाठ जिरल आणि त्यामुळे आपल्याला रांजणवाडीपासून आराम मिळू शकते. त्यानंतर आपण योग्य आहार घ्या, आपले पाचन शक्ती व्यवस्थित करा, प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी सकस आहार, व्यायाम, डोळ्याची स्वच्छता ठेवणे, नंतर प्रखर प्रकाशात किंवा एकदम अंधुक प्रकाशामध्ये काम म्हणजे डोळ्यावर ताण पडू नये असे जास्त वेळ काम करायचं नाही. जर असेल तर ठराविक अंतरानं आपण त्या एक ब्रेक घेऊन डोळ्याला आराम दिला पाहिजे. डोळ्याचे व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यामुळे डोळा आणि डोळ्यावरची जी पापणी किंवा डोळ्यावरची त्वचा त्याचे स्नायू मजबूत होतील आणि आपल्याला हा त्रास वारंवार होणार नाही. शरीर शुद्धी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आठवड्यातून एकदा आपल्याला उपवास करणं गरजेचं आहे. त्यामुळं बॉडी डिटॉक्स होऊन जाईल. लवंग जर आपण उगाळून जर त्या गाठीवर किंवा रांजणवाडीवर लावली तरी सुद्धा आपल्याला आराम मिळू शकतो. किंवा खरबुजाचे बी उगाळून जर आपण त्या रांजणवाडीवर लावले तरी सुद्धा गाठ जिरून जाईल आणि रांजणवाडी बरी होऊन जाईल. तर जर जास्त त्रास असेल तर तुम्हाला एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. ते वयाच्या 18 पासून पुढे आपण घेऊ शकता. टॅबलेट GPLBX 200 mg सकाळ संध्याकाळ, टॅबलेट सुमोफ्लाम सकाळ संध्याकाळ, कॅप्सूल बिकासूल सकाळ संध्याकाळ जेवणानंतर आणि कॅप्सूल ओमेस 20 mg गोळी जेवणापूर्वी सकाळ संध्याकाळ घ्या. असं 3 ते 5 दिवस ही ट्रीटमेंट करा आणि तुम्हाला रांजणवाडीपासून पूर्ण आराम मिळू शकतो.